राणाजी, प्लीज मला माफ करा. हो, अहो तुम्ही रडू नका हो. माझा तुमच्यावर पुरा विश्वास आहे बघा, आणि मला माहित आहे तुम्ही मला कधी फसवणार नाही. आणि हे बी माहित आहे की कोण जो माणूस आलाय का नाही ते तुमचा नवरा नाही. अहो याची फुल गॅरंटी आहे मला. होय, तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि तो जो कोण भामटा आलाय का नाही त्याला आपण दोघे मिळून सामोरे जाऊ आणि त्याचं खरं रूप समजा जगासमोर आणू. होय, पण त्यासाठी की नाही मला खमकी जिजा पाहिजे, अशी मुळू मुळू रडणारी नाही. मालक, एवढा विश्वास आहे तुमचा माझ्यावर? मी माणूस बरोबर ओळखतो बघा. मालक, जर का तुमची अशीच साथ असेल का नाही तर जगातल्या कोणत्याही संकटाला सामोरे जायला तयार आहे मी. गे ना बघ, तुम्ही काहीतरी लिहत होता. मग आता लिहता वाचता बी येत नाही. बघू की, दावा की. हे काय? दोस्तीचं प्रेम. कल्पनाताईंकडनं दोघांची नावं लिहायला शिकलो. होय, पण हे गावात कुणाला सांगायचं नाही आणि दावायचं बी नाही. आपलं जे काही दोस्त प्रेम आहे का नाही ते आपल्यामध्ये ठेवा. उगाच गावात कळलं का नाही तर गावातले लोक काय अर्थ काढतील याची काय गॅरंटी नाही बघा. होय, नाही सांगत कोणाला. तुमचं माझं सिक्रेट आहे. हे बघा, किंवा जो कोण तुमचा नवरा म्हणून भामटा आलाय का नाही किंवा कोण आहे हे पहिलं बघायला लागणार बघा. होय, काय आहे हे समजा गावात कळलं का नाही उगं तुमच्याबद्दल नाही ती चर्चा करत बसणार हो. आणि ते व्हायला नाही पाहिजे म्हणून समजत पहिला आपण हालचाल करायला पाहिजे बघा. तर माझ्या पपी भावांनो, लय लय वर्षापूर्वी म्हणजे कोणी एकेकाळी नवरा बायकासनी टाकून देत होतं. पण हे आता कलियुगात समजा उलट घडायला लागले. बायका आहेत कनी नवऱ्यासनी सोडून द्यायला लागल्यात. हा, म्हणजे माझ्या बायकोनं मला सोडलं, बापूंच्या बायकोनी बापूंना सोडलं. सचा, तुझ्या बी बायकोनं सोडलं. बरकत, तुझ्या बी बायकोनं काय चेत्या सोडलं नव. मी तुम्हा सगळ्यांनी माहिती आहे की या कलियुगात सगळं उलट घडतंय. तर या जगात अजून एक उलटा प्रकार घडायला लागलेला आहे. पपी म्हणजे पत्नी पीडित पती आपल्या गावात आलेला आहे, तो म्हणजे जिजाचा नवरा. ए पप्या, तू काय बी बोलू नको. तुझा यात काय संबंध नाही सांगून ठेवतो. ए ए ए बरकत, अरे मी काय म्हणतोय, ती जिजा आणि तिचा नवरा ही गावोबारची आहे. आपला त्याच्याशी काही बी संबंध नाही. हे जरी खरं असलं तरी राणा आपला आहे की नाही.
म्हणजे त्याची काळजी करायला पाहिजे रे. काय म्हणते? म्हणजे राणा जिजाच्या जाळ्यात फसलाय, लक्षात येते का तुम्हासनी? म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला हिनं सोडून दिलं आणि आता राणाला पैशासाठी फसवा लागल्या. हे बघ, तो राणा जिजाच्या नादाला लागलाय की नाही? त्याला आपण त्यातनं बाहेर काढलं पाहिजे. मी काय म्हणतोय, आपण ही सगळी खबर आहे की नाही ही अख्ख्या गावात पसरूया. म्हणजे रानावर प्रेशर येईल आणि तो जिजापासून लांब जाईल. हा ना, त्याचं भलं पण होईल रे. अरे पण राणाचा जसा नाहीये, ही जिजाच लय आगाव आहे. हा, हे बी खरं आहे. हसाचं हे तुझं बरोबर आहे, पण राणाला बी त्याच्या बायकोनं टाकलंय. तेव्हा आपला एक पप्पी भाऊ म्हणून त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. कळलं का? म्हणजे जिजाचा जो काही फसवणुकीचा धंदा हेच चाललेला आहे तो चालणार नाही. सगळ्या गावाला तो धंदा कळला पाहिजे. तर माझ्या पप्पी भावानो, आपल्या गावात भलत्या सलत्या गोष्टी घडू नयेत म्हणून चला, उठा, आपण जनजागरण करूया. चालते. फिरव गावात फिरव, वाटतो. पप्या, अरे बाकी मेंबर रानाच्या विरोधात गावात असं भलतं सलतं पसरवतील असं मला काय वाटत नाही बघ. बापू, त्यांनी नाही पसरवलं तर नाही पसरवलं, आपण पसरवू की. गावातल्या लोकांनी फक्त जिजाईसही पसरवलं की नाही तरी लय झालं आपल्याला. चला मग. जिजाचा नवरा आलाय म्हणे गावात. तिचं लगीन झालंय? नाहीतर काय, लग्न नाही म्हणत आजवर राणादादाला जाण्यात वळायला लागली ती. अरे ती जिजा पण राणादाला फसवायला आणि राणादा पण तिच्याच नादाला लागला. मामा, हो अहो, तुमची नातवंड कालेला जातात ना? जाते. नीट सांभाळून ठेवा बरं. अहो, घोर कलियुग सुरू आहे. आता ही जिजा स्वतःच लगीन झालंय तरी बी रानाला आपल्या जाळ्यात फासा लागला. अहो, आपल्या नातवंडासमोर हे उदाहरण बरोबर नाही. आजकालची पोरं पोरी कनी प्रेमाच्या जाळ्यात फसतात बघा. हा, आता माझंच उदाहरण घ्या की. माझी पोरगी गेली पळून, तशी तुमची नातवंड जायला नग, तेव्हा त्यांची नीट काळजी घ्या. येऊ मी? नाही, मला गॅरंटीच आहे. तर मला गॅरंटी झालेली आहे की ते राणाचं आणि जिजाचं लफडं आहे. मला सांगा, आधी केवढी भांडणं होती त्यांच्यात, होती की नाही? तो राणा तर जिजाला गावात हाकलून द्यायला निघालेला होता आणि आता उलट तोच तिला मदत करायलाय. काय बोलायचं मला. काय आहे, तो जिजाचा नवरा परत आलाय. तो काय म्हणालाय, मी जिजाला घेऊन जातो. तर राणा आता काय म्हणाला माहितीये काय, जिजा माझीच बायको आहे म्हणून. होय, राणादाचं वागणंच काय कळून झाले बाबा. काय कळण झालं रे? कलियुग बाबा, कलियुग. काय मामा, तुमच्या वेळेला दिवस होतो आणि आता काय जाऊ दे, असू दे. काय करणार? ते तुझं पोरग तालमीत पाठवायचं म्हणालायस ना? पोरावर लक्ष ठेव बाबा, शेवटी तालीम त्या रानाची आहे. पोरग वाया जायला नको म्हणून सांगायला लागलोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जिजाला गावातनं कसं हाकलून द्यायचं याचा जरा विचार करा. विचार करा. चहा प्या, चहा. मी येतो, देतो, मी पैसे देतो चहाचं. अगं, त्या जिजाचा नवरा आलाय म्हणा. कळलं मला. राणादा जिजाला बायको मानतोय. अगं, पण जिजा संकट कवा लगीन झालं त्याचं? ते जिजा आहे की नाही, जिजा लय लपडेबाज बाई आहे. राणाला तिनं पुरता कॅप्चर करून टाकलाय. पाणी येतंय ना? हो, येतंय. म्हणजे ते स्वयंसेवक आहे गावचा म्हणून विचारलंय, बाग काय नाही. लय लपडेबाज आहे जिजा, लय लपडेबाज. काय कर नाही. कळलं काय? कळलं ना मग? बापू, त्या राणाचा आणि जिजाच्या आबरूचा डॉल्बी गावर वाजलाय. फार नुसता वाजाला नाही, तान 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 वाजा लागलाय. आता एक काम करू, वहिनी साहेबांच्याकडनं थोडं पैसे मागून घे बघू. श्रीहरीचा प्लॅन फिक्स झाला की नाही, मग पैसे घेऊया आपण. चला जरा आता चहा पिऊया आपण. दिवसभर चहावरच आहे. चला. हे मॅरेज सर्टिफिकेट पुढं. ठीक आहे साहेब. हे बघ, हे लग्नाचा फोटो.
तुम्हाला सांगतो साहेब, माझी आई मरणाच्या दारात होती तेव्हा बघा माझं आणि जिजाचं लगीन झालं. अहो तिची शेवटची इच्छा होती, सुनमुख बघायचंय, सुनमुख बघायचंय. सुनमुख बघितलं आणि माझ्या आईने जीवन सोडला साहेब. अरे पण मग जिजा का नाही म्हणत्या? अहो तिने डोसक्यात राग घालून घेतल्या. अहो तिचा स्वभावच भांडकुदळ आहे. हा, ही गोष्ट खरी आहे साहेब. एकदम बरोबर साहेब. अहो एकदम किरकोळ कारण नाही हो साहेब. अहो पैशावरनं जिजा अशीच किरकिर करायला लागली. मग रागाच्या भरात म्हणलंच मी, इकून टाक त्या मनूला आणि जणीला. तर भडकली हो. ही जनी कोण? मनूची आई जणी. मनूवर लय जीव आहे जिजाचा. माझ्या कोकराला एकच का म्हणलाच म्हणून भांडली हो. आणि रातच्याला मनूला घेऊन पळून गेली. तेव्हापासून जिजाला हुडकून जीव जायची आली साहेब. तुम्हाला सांगतो साहेब, ही सगळी चूक माझ्या जिभेची आहे. माझी जीभ कापून टाका साहेब. हो, जीप कापून टाका. हे पोलीस स्टेशन आहे, कत्तलखाना नाही. पण साहेब, ती मनू जिजाचा जीव की प्राण आहे हे मात्र खरं आहे बरं का? म्हणजे हा काय ज्या खानापुना सांगतो ते सगळं बरोबर आहे का? होय साहेब. साहेब बोलले. हा जिजा, तू थांब. राणा, तू बाहेर जा. बाहेर का? हा बाहेर, बोलवल्यावर आत यायचं. जिजा, आम्ही तुम्हा दोघांच्या लग्नाचे पुरावे बघितलेत. कुठलं लगीन साहेब? अगं असं काय करतेस? हे बघा साहेब, हे लग्न. अहो हेच मंगळसूत्र मी जिजाच्या गळ्यात घातलं होतं. हे बघा, बघा ते सोनाराची पावती बघा. हे बघा, ही माझ्या लग्नाच्या पत्रिकेची पावती. ही बघा लग्नाची पत्रिका. आणि ती रेशन कार्ड बी बघा साहेब. त्या सगळ्यावर तिजानी माझं नाव आहे हो. आता आणि काय पुरावा देऊ म्हणजे तुम्हाला पटल हो साहेब? जिजा असं का छळवात? जिजा गप्प बस. तुला काय समजत होतो आणि काय निघालीस तू? जिजा, आता या माणसानं सगळं पुरावा दाखवलं. आता हे सगळं खोटं आहे याचा काय पुरावा आहे का तुझ्याकडं? मुकुंदा, राणाकडे काय पुरावा आहे का बघा. बोलवा राणाला आता. हो सर. राणा, तुझ्या आणि जिजाच्या लग्नाचा पुरावा घेऊन ये जा. जा. नाही म्हणजे साहेब मी काय म्हणतो, माझं ऐकून तर घ्या. अरे पैलवान, लग्नाचं सर्टिफिकेट, एखादा लग्नाचा फोटो, असं काय तर असेल. जे काय असेल ते घेऊन ये जा. साहेब ते जा रे बाबा. आता ही केस सोडवल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार नाही. हा पैलवान, प्रोसेस तर तुला माहीतच आहे आणि प्रोसेस कंप्लीट केलीच पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे निघात. हा चला. जिजा, तू थांब. राणा तुझा जा जा जा. जिजा
चल ग बाय, आपण आपला संसार सुरू करू. राणा भाऊजी काय करतायसा? अहो काय नाही वहिनी हो. अहो काय लय मोठा घोळ झाला हो. घोळ? कसला घोळ? अहो काय एक भामटा आलाय आणि तो म्हणतोय की तो जिजाचा नवरा आहे. म्हणजे जिजाचा नवरा भामटाय काय? आम्हासनी वाटलंच होतं बघा. अहो ती बाई हायच तशी. अहो तुम्हासनी बी काय कमी ताप दिलाय का तिनं? अहो वहिनी तसं नाही बघा. अहो त्या दिवशी तुमच्या भावाला बी नाही नाही तसलं बोलल्या. तुम्हाला सांगतो बघा, पार पाण्यात भिजवून घरी पाठवलं होतं. पण आम्ही काय म्हणतोय तुम्हासनी, त्या जिजाला तिच्या भामट्या नवऱ्यासंगड जाऊ दे की. अहो असं कसं जाऊ द्या. अहो वहिनी जिजाचं लगीनच झालं नाही तर तिचा नवरा कुठून असणार? आता हाय का? आता मग जो कोण तो भामटा आलाय तो कुठनं आला? काय माहित. अहो वहिनी समधी कागदपत्र दावायला येते हो. अहो पोलिसांनी बी कळणं झालंय की खरं काय की खोटं काय. नाही ते ठीक आहे, पण तुम्ही सगळी कागदपत्र ही फोटो ही समजा घेऊन काय करणार आहे? अहो, लग्नाचं सर्टिफिकेट हे कशाला? अहो वहिनी तो भामटा माणूस आहे का नाही, तो जिजाला फसवायला लागलाय. मग तिला वाचवायला पाहिजे का नको? राणा भाऊजी, अहो तुमचं चांगुलपणा कधी जाणार नाही बघा. अहो त्या जिजानं तुमच्या तालमीची जमीन बळकावल्या आणि तुम्ही तिलाच मदत करतायसा. पण आम्हासनी एक कळालं नाही, तुमच्या जाऊबाईच्या लग्नाच्या सर्टिफिकेटचा काय संबंध? आहे वहिनी. अहो ती जिजा आणि मला नको ते माणूस एकदम शेम टू शेम दिसतात बघा. नका ते माणूस? अहो जाऊबाई. होय दोघी बी शेम टू शेम दिसतात बघा. अहो काय हे समजे पुरावा घेऊन मी पोलिसांकडे जाणार आणि त्यासनी सांगणार की जिजा माझी बायको आहे म्हणून. मग काय ते पोलीस की नाही त्या भामट्याला हाकलून देणार बघा. तसं बी पोलिसांनी आधी गैरसमज झालाय की आम्ही दोघं नवरा बायको आहेत म्हणून. आता एकदा काय समजे पुरावे दावले की पोलिसांनी वाटणार की आम्ही दोघं नवरा बायको आहेत आणि यातनं जिजा वाचणार बघा. देवा, म्हणजे आता तुम्ही त्या जिजाला वाचवण्यासाठी खोटेपणा करणार? नाही नाही नाही, तुम्ही असं करू नका सा. अहो आता जर मी जिजाला मदत नाही केली तर ती लई वाईट अडकणार बघा यामध्ये. राणा भाऊजी, अहो या असल्या बायका लई फसव्या असतात. आज तुम्ही सर्टिफिकेट देऊन तिला वाचवशीला, पण उद्या ह्याच सर्टिफिकेटचा वापर करून ती आपली इस्टेट बळकावायला बी कमी करणार नाही. अहो नाही वहिनी, जिजा तशी नाही. तशी कशी नाही? अहो कशात काही नसताना आपल्या जमिनीचा तुकडा बळकावलायच की. ते काय नाही, आम्ही तुम्हाला या भानगडीत पडू देणार नाही. वहिनी ते तुम्ही द्या इकडे. द्या म्हणते ना, द्या तुम्ही द्या. आणि वहिनी राहिला प्रश्न इस्टडीचा, माझ्या नावावर काय आहे का? मग ती काय बळकवणार? बरं चला, मला लय उशीर व्हायलाय, जरा घाईत आहे मी. चला येतो. आम्ही नुसतं या जिजाला अडकवायचं म्हणत होतो, पण आता आम्हासनी या ठोकळ्याला बी अडकावा लागणार.